बघा, आज एक मध्यम शेतकरी याची कथा सांगतो. आज शासन काय म्हणतं, शेतकऱ्याला मदत, संस्था शेतकऱ्याला मदत आणि सगळे शेतकऱ्याच्या नावानं ते करतात. पण एक गोष्ट सांगतो, एक माणूस राजा होता, म्हण सुखी माणसा शर्ट पाहिजे. आणि मग प्रधान गेला, जो पाहतो दुःखी, सुखी कोणीच नाही. आणि मग प्रधान राजा गेला स्वतः. ते एक माणूस बसला असं मस्तपैकी, म्हण मी सुखी आहे, म्हणा आपला काही दुःख नाही म्हणा. मग म्हण तुझं शर्ट मला दे आणि माझं तुला घे. राजाचं ते भरजरी शर्ट, 2-4 शर्ट दिले. आणि मग ते मळलेलं शर्ट घेऊन गेला. योग असा तर त्याने चांगले कपडे घातले, आणि चांगले कपडे घातल्यामुळं त्याला लोक पहिले भीक मागायचे, त्याला कोणी भिकही गाडीना. अहो 4 दिवस झालं उपाशी. मग तो भिकारी त्या राजापाशी गेला, म्हणजे तुमचं चिंच शर्ट परत घ्या, माझं मला द्या म्हण. का तुमचं जरी एवढं महागाचं शर्ट आहे म्हण, पण मला कोणी भीक मागणार, मी उपाशी. तसं शेतकरी राजा, काय म्हणतात, शेतकरी राजा म्हटलं गेलेलं आहे. शासन काय म्हणतं, तुम्हाला आम्ही मदत करू असं म्हणतात. पण खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर पिकलेल्या मालाला हमी भाव नाही, उत्पन्नाचा खर्च आणि मजूर मिळत नाही, खाली काही राहत नाही. बघा, पाखरं काय करतात, ह्या इथं जर धान्य मिळत आहे त्या झाडावर इकडून तिकडे हिंडतात. तसे आजचे मुलं आहेत, या शेतात काही मिळतच नाही. आजचे मुलं शेती करायला कोणी तयार नाही, ते कंपनीत कामाला जातात. कंपनीवाला काय करतो, माल बनवतो आणि त्या मालाचा भाव तो ठरवतो, आणि आला तोटा तर सरकार त्यांना माफ करतं. मग आज शेतकऱ्याच्या बायकोची अशी अवस्था आहे का तिच्या डोक्याला तेल नाही, अंगाला बांगड्या, हातात बांगड्या नाही आहे, आणि खारत काढूनला तेल नाही. आणि आज मोठमोठे मंत्री, मोठमोठे देवस्थानं आणि मोठमोठे जे व्यापारी आज मजात करतात, म्हणून लोक शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देऊ नाही राहिले. काय तर आज शेतकऱ्याची अशी अवस्था आहे, जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, जो माल पिकवतो त्याच्या मागं निसर्ग आहे, कीड आहे, रोग आहे, मजूर आहे आणि भांडवल आहे, अक्षरशः त्याला काही मिळत नाही. आणि आज ते जसं शर्ट त्या भिकाऱ्याचं होतं ना, तसं या शेतकऱ्याचं ही शेती झालेली आहे. आज काही दिवसांना ही शेती करणं मुश्किल झाल्यामुळं लोकांना खायला अन्न मिळणार नाही. काय शासन नुसते घोषणा करतं आहे, आमकं देऊ, प्रत्यक्षात पदरात येईपर्यंत त्याला काहीच पडत नाही. मलईमध्येच लोक खाऊन घेतात आणि निशा घोषणा केल्या जातात. म्हणून कृपा करून मध्यम शेतकरी जगवा, शेतकऱ्याचेपर्यंत त्याच्या मालाला हमी भाव द्या, त्याच्या ज्या गरजा आहे त्या पूर्ण केल्या तर आपला भारत येतात. नाही तर काही दिवसांना लोकांना अन्न मिळणार नाही, अन्न वाचून लोक तरफडून मरतील. ही कळकळीची विनंती. तर काय असतील जेवढ्या संस्था त्यांनी याचा विचार करावा आणि शेतकऱ्याला मदत करावा. जय भैरवनाथ.